नमस्कार. अक्षरवेल या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. अक्षरवेल या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांसाठी नामांकित कवी, कवयित्री, लेखिका, लेखक यांच्या विविध कथा आणि कविता सादर करत असते. आपणही त्यांना भरभरून प्रतिसाद देताय त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आजही मी तुमच्यासाठी डॉक्टर अतींद्र सारवडीकर यांची अतिशय सुंदर अशी राधार्पण ही कविता घेऊन आली आहे. राधा म्हटल्याबरोबर आपल्याला जगातील सर्वात सुंदर, निर्व्याज, निरपेक्ष असं राधाकृष्णाचं प्रेम आठवतं. राधेच्या हृदयात कृष्ण होता व कृष्णाच्याही कणाकणात राधा भरून राहिलेली होती. अशाच एका दुपारी कदंब वृक्षाच्या खाली कृष्ण व त्याच्या सहस्रपत्नी रासलीला खेळत होत्या. रासलीला खेळत असताना अचानक कृष्णाच्या पायात सरकन असा काटा रुतला. तोच त्याच्या मुखातून राधा राधा असे शब्द बाहेर आले. ते शब्द ऐकून जांबुवंती, कमला, रुक्मिणी, भामा या कृष्णाच्या पत्नी कृष्णाला म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी एवढं करतो तरीही तुम्ही नेहमी त्या गोपीचंच नाव का घेत असता? कोण आहे ती गोपी एवढी? तेव्हा कृष्ण म्हणतात, माझ्या पावलाखाली भूमाता नाहीये तर राधेचं हृदय अंतरलेलं आहे. मला एवढासा जरी सल झाला तर त्याचा डंख मात्र राधेला होतो. काटा माझ्या पायी रुतला आहे पण वेदना मात्र राधेला झालेल्या असतील आणि हे तिचेच मागणे होते. म्हणून सख्यांनो, राधा ही वेगळी नाही तर ती माझीच मी पण आहे. अशा आशयाची राधा कृष्णाच्या प्रीतीचे नितांत सुंदर अशी वर्णन करणारी राधार्पण ही कविता ऐकूया. ऐन दुपारी कदंबाखाली कृष्ण अन त्याच्या सहस्रपत्नी. ऐन दुपारी कदंबाखाली कृष्ण अन त्याच्या सहस्रपत्नी रंग उधळुनी रास खेळुनी गोप गुंपती हरी भोवती. ऐन दुपारी कदंबाखाली कृष्ण अन त्याच्या सहस्रपत्नी रंग उधळती रास खेळती गोप गुंपिती हरी भोवती. इतक्यात सरकन औचित रुतला कमलचरणी हरीच्या काटा राधा राधा सत्वर वदला घननीळ नेत्री अश्रू दिसला. सुंदर भामा कोमल रकमा जांबू अंती अन वदली कमला. सुंदर भामा कोमल रखमा जांबुवंती अन वदली कमला उठता राधा राधा नसे जागा कामूच्या प्रेमा. सुंदर भामा कोमल रखमा जांबुवंती अन वदली कमला उठता राधा राधा नसे जागा कामूच्या प्रेमा. 16 शृंगार तुझ्याच साठी घासमुखी तव आमुच्या आधी. 16 शृंगार तुझ्याच साठी घासमुखी तव आमुच्या आधी दारी लावला पारिजात हा सहस्रशय्या तुझ्याच साठी. दारी लावला पारिजात हा सहस्रशय्या तुझ्याच साठी. चिडली भामा रुसली रखमा बरेन हे राधेला विसरा. चिडली भामा रुसली रखमा बरेन हे राधेला विसरा. कोण गोपीती कुठल्या घरची आम्हा समोरी का तिची मुजोरी. चिडली भामा रुसली रखमा बरेन हे राधेला विसरा. कोण गोपीती कुठल्या घरची आम्हा समोरी का तिची मुजोरी. नकोस फसवू शपथ तुझ सखया. नकोस फसवू शपथ तुझ सखया कलंक नहा लागो तुझ्या भाळिया. नकोस फसवू शपथ तुझ सखया कलंक नहा भाळी लागो तुझिया. नकोस फसवू शपथ तुझ सखया कलंक हा भाळी न लागो तुझिया. उठले हरी दूर जाहले टक लावणी अब्र पाहिले. उठले हरी दूर जाहले टक लावणी अब्र पाहिले. शांत घटका सरली अन मग मंजुळवाणी बोलू लागले. शांत घटका सरली अन मग मंजुळवाणी बोलू लागले. वृंदावन जेव्हा टाकिले अन सोडिले राधेला. वृंदावन जेव्हा टाकिले अन सोडिले राधेला पुन्हा न होणे भेट आता माहित झाले भाबडीला. वृंदावन जेव्हा टाकिले अन सोडिले राधेला पुन्हा न होणे भेट माहित झाले भाबडीला. माग म्हणालो आज काहीही माझी आठवण खून प्रीतीची. माग म्हणालो आज काहीही माझी आठवण खून प्रीतीची. बोलली राधिका झुकवून डोळे कधी न मागिले आज मागते. बोलली राधिका झुकवून डोळे कधी न मागिले आज मागते. सल जरी येवला रुतला तुझला डंक तयाचा व्हावा मजला. सल जरी येवला रुतला तुझला डंक तयाचा व्हावा मजला. कमलदन पावलांना तुझिया पाय घड्या हृदयीच्या व्हाव्या. तास जरी 2 पावले क्षेम कुशल तव मज धाडाव्या. कमलदन पावलांना तुझिया पाय घड्या हृदयीच्या व्हाव्या. चाललास जरी 2 पावले
क्षेम कुशल तव मज धाडाव्या. म्हणून सखये ओठी राधा दोन तन मने एकच गाभा. म्हणून सकये ओटी राधा दोन तन मने एकच गाभा. पाऊल जरी मी एक ठेवले ती भू नाही ग काळीज स्मरते. पाऊल जरी मी एक ठेवले ती भू नाही ग काळीज स्मरते. म्हणून सांगतो प्रिय सखी तू राधा मात्र माझे मीपण. म्हणून सांगतो प्रिय सखी तू राधा मात्र माझे मीपण. राधे इतकी प्रीती मजवर आहे कुणी का केली सांगा. राधे इतकी प्रीती मजवर आहे कुणी का केली सांगा. म्हणून सांगतो निज भक्तांना कृष्णा आधी बोला राधा. राधे इतकी प्रीती मजवर आहे कुणी का केली सांगा. म्हणून सांगतो निज भक्तांना कृष्णा आधी बोला राधा. प्रीतीचे ते सुंदर मंदिर कशी करावी दूर आठवण. प्रीतीचे ते सुंदर मंदिर कशी करावी दूर आठवण. राधा भरली कणाकणातून कृष्ण राहिला फक्त राधार्पण. राधा भरली कणाकणातून कृष्ण राहिला फक्त राधार्पण. तर अशी ही कवी अतींद्र सारवडीकर यांची राधार्पण ही कविता. प्रेमाचा गाभा काय असतो याचे अतिशय सुंदर वर्णन राधाकृष्णाचे उदाहरण देऊन कवीने केलेले आहे. तुम्हाला ही कविता कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशीच एक सुंदर कविता घेऊन. तोपर्यंत नमस्कार.